श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथ कृते जनार्दनो देवस्त्रेताया रघुनंदन द्वापारे रामकृष्णौच कलु श्रीपाद वल्लभ। श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्त। नमस्कार मित्रांनो, आपले मनःपूर्वक स्वागत आहे आपल्या लाडक्या कोपरा आठवणींचा या यूट्यूब चॅनेलवर। आज आपण जाणून घेणार आहोत भगवान दत्तात्रेयांच्या कलियुगातील पहिल्या आणि दिव्य अवताराचे अद्भुत चरित्र श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत। या मालिकेत आपण उलगडणार आहोत अनेक अद्भुत आणि रहस्यमय प्रसंग। श्रीपाद श्रीवल्लभांचा दिव्य जन्म आणि अवतार, पवित्र पिठापूर क्षेत्राचे अद्भुत महात्म्य, त्यांच्या बाललीला आणि अलौकिक चमत्कार, उपनयन संस्कारातील आश्चर्यकारक घटना, परमभक्त दत्तदासांची हृदयस्पर्शी कथा, ब्राह्मणांना दिलेला धर्म आणि समतेचा संदेश, भक्तांना दिलेली अमूल्य दिव्य आश्वासने। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाची निर्मिती, ग्रंथातील अद्भुत भविष्यवाण्या, पारायण करण्याची योग्य पद्धत, पारायणाचे आध्यात्मिक आणि दिव्य फळ, आणि पिठापूर क्षेत्राचे धार्मिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व। असे म्हटले जाते की ज्या ठिकाणी श्रद्धेने श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे वाचन किंवा श्रवण केले जाते त्या ठिकाणी स्वतः श्रीपाद प्रभू सूक्ष्म रूपाने उपस्थित राहतात आणि आपल्या भक्तांवर कृपादृष्टी ठेवतात। म्हणून ही संपूर्ण कथा शेवटपर्यंत नक्की ऐका। कदाचित या चरित्रातील एखादा प्रसंग तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल। चला तर मग भगवान श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य चरित्राचा हा पवित्र प्रवास सुरू करूया। श्रीपादराजन शरण प्रपदे। श्री गुरुदेव दत्त। आपण सुरुवात करूया। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत। मित्रांनो, कलियुगात जेव्हा अधर्म वाढतो, भक्तांच्या जीवनात संकटांचे सावट दाटते आणि धर्माची पताका डळमळू लागते, तेव्हा परमेश्वर स्वतः विविध रूपे धारण करून भक्तांच्या रक्षणासाठी पृथ्वीवर अवतार घेतो। भगवान दत्तात्रेय हे असेच एक चिरंजीव, सदैव जागृत आणि भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येणारे दैवत मानले जातात। आज आपण अशाच भगवान दत्तात्रेयांच्या पहिल्या कलियुगीन अवताराची म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य चरित्राची सुरुवात जाणून घेणार आहोत। हे चरित्र केवळ कथा नाही, हे भक्तांच्या अनुभवांनी सिद्ध झालेले दैवी सत्य आहे। असे म्हटले जाते की ज्या घरात श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे श्रद्धेने वाचन किंवा श्रवण केले जाते त्या घरात स्वतः श्रीपाद प्रभू सूक्ष्म रूपाने उपस्थित राहतात। म्हणूनच हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। भगवान दत्तात्रेयांनी जगाच्या उद्धारासाठी इ.स. 1320 मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पवित्र पिठापूर या क्षेत्रात अवतार धारण केला। तेथे धर्मनिष्ठ, वेदवेत्ता आणि सदाचारी अप्पलराज शर्मा आणि त्यांच्या पतिव्रता पत्नी सुमती महाराणी यांच्या पोटी भगवानांनी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने जन्म घेतला। हा भगवान दत्तात्रेयांचा कलियुगातील पहिला किंवा आद्य अवतार मानला जातो। पुढे त्यांनी महाराष्ट्रातील कारंजा येथे श्री नृसिंह सरस्वती या नावाने दुसरा अवतार घेतला आणि नंतरच्या काळात अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ म्हणून भक्तांचा उद्धार केला। भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच पवित्र गणेश चतुर्थीचा दिवस संपूर्ण पिठापूर नगरी मंगलमय झाली होती। देवळातील घंटानाद, वेदमंत्रांचा घोष, सुगंधी फुलांचा दरवळ अशा शुभ मुहूर्तावर भगवान दत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने अवतार घेतला। त्या दिवशी केवळ एका बालकाचा जन्म झाला नव्हता, तर कलियुगातील असंख्य जीवांच्या उद्धारासाठी दयामूर्ती स्वतः पृथ्वीवर अवतरले होते। श्रीपाद श्रीवल्लभ हे आपल्या आईवडिलांचे तिसरे अपत्य होते। त्यांना 2 भाऊ होते, श्रीधर राज शर्मा आणि रामराज शर्मा, तसेच 3 बहिणी श्रीविद्याधरी, राधा आणि सुरेखा। त्यांचे आजोबा ब्रह्मश्री मल्लादी बापन्नावधानुलू हे महान वेदपंडित होते। त्यांच्या घरात वेद, यज्ञ, जप, तप आणि धर्माचे वातावरण कायम नांदत असे।
म्हणूनच भगवानांनी त्या पुण्यवान घराण्याची निवड आपल्या अवतारासाठी केली. आपल्याला आज जे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत म्हणून उपलब्ध आहे त्याची रचना शंकर भट्ट्या कर्नाटकी देशस्थ स्मार्त ब्राह्मणाने संस्कृत भाषेत केली. नंतर त्याचा तेलुगू भाषेत अनुवाद करण्यात आला. विशेष म्हणजे या ग्रंथात एक अद्भुत भविष्यवाणी करण्यात आली होती. त्या भविष्यवाणीनुसार हा ग्रंथ बापन्नाचार्यांच्या 33व्या पिढीत पुन्हा प्रकाशित होईल. आणि आश्चर्य म्हणजे आज ती 33वी पिढी पूर्ण झाल्यानंतरच हा ग्रंथ पुन्हा प्रकाशात आला. भक्तांच्या दृष्टीने ही केवळ योगायोगाची घटना नसून ही श्रीपाद प्रभूंच्या दिव्य संकल्पाची साक्ष मानली जाते. पिठापूर हे केवळ श्रीपाद प्रभूंचे जन्मस्थान नाही. या भूमीला प्राचीन काळापासूनच अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. यालाच पादगया असेही म्हणतात. पौराणिक कथेनुसार गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला होता. त्याचे मस्तक बिहारमधील गयेला तर चरण पिठापूर येथे होते. म्हणून या भूमीला पादगया म्हणून ओळखले जाते. याच पवित्र भूमीत कुक्कुटेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. तसेच अष्टादश शक्तिपीठांपैकी एक असलेले पुरुहत्तिका शक्तिपीठ देखील येथे आहे. इतकेच नव्हे, संपूर्ण भारतातील 5 प्रमुख माधव मंदिरांपैकी कुंती माधव मंदिर देखील याच पिठापूरमध्ये आहे. म्हणून या भूमीला दक्षिण काशी असेही संबोधले जाते आणि जेव्हा भगवान दत्तात्रेयांनी स्वतः येथे जन्म घेतला तेव्हा या भूमीचे महात्म्य अनंतपटीने वाढले. आपण आतापर्यंत भगवान दत्तात्रेयांच्या कलियुगातील पहिल्या अवताराची, श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्माची आणि पिठापूर क्षेत्राच्या दिव्य महिम्याची माहिती जाणून घेतली. आज आपण एका अशा प्रसंगाकडे वाटचाल करणार आहोत जो प्रत्येक दत्तभक्ताच्या मनाला स्पर्श करून जातो. हा प्रसंग आपल्याला शिकवतो की भगवंताला तुमची जात, कुल, संपत्ती किंवा विद्वत्ता महत्त्वाची नसते, तर तुमच्या अंतःकरणातील निष्कपट भक्ती महत्त्वाची असते. चला आता त्या दिव्य प्रसंगात प्रवेश करूया. श्रीपाद प्रभू 7 वर्षांचे झाले. काळ पुढे सरकत होता. श्रीपाद श्रीवल्लभ आता 7 वर्षांचे झाले होते. वयाने लहान असले तरी त्यांच्या प्रत्येक कृतीत दिव्यता आणि अलौकिक तेज जाणवत असे. घरातील प्रत्येकाला त्यांच्यामध्ये साक्षात दत्तात्रेयांचे दर्शन होत असे. योग्य वेळ आल्यावर त्यांच्या आईवडिलांनी वेदशास्त्रानुसार त्यांचा उपनयन संस्कार करण्याचे ठरवले. त्या काळात उपनयन हा केवळ एक धार्मिक विधी नव्हता, तर बालकाच्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात मानली जात असे. उपनयनाचा दिवस उजाडला. संपूर्ण पिठापूर नगरी उत्साहाने नटली होती. घराघरात मंगलध्वनी घुमत होते. वेदपंडितांचे मंत्रोच्चार सुरू होते. सुवासिनी रांगोळ्या काढत होत्या. सर्वत्र भक्ती आणि आनंदाचे वातावरण पसरले होते. शेकडो ब्राह्मण, विद्वान आणि भक्त या दिव्य सोहळ्यासाठी जमले होते. श्रीपाद प्रभूंचे आजोबा बापन्नाचार्य यांच्या आनंदाला सीमा उरली नव्हती. त्यांनी सर्व जातीबंधूंना एका विशेष कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. तो कार्यक्रम म्हणजे भगवान दत्तात्रेयांच्या चरित्राचे श्रवण. त्या दिवशी एक परमभक्त दत्तदास भावपूर्ण अंतःकरणाने दत्तचरित्र सांगण्यासाठी बसले. त्यांनी सर्वांना नमस्कार केला आणि अत्यंत प्रेमाने कथा सुरू केली. ते म्हणाले, पूर्वयुगात महर्षी अत्री आणि माता अनसूया यांच्या पोटी भगवान दत्तात्रेयांनी अवतार घेतला. आणि आज तेच परब्रह्म, तेच दयासागर, तेच भगवान दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने पिठापूरमध्ये अवतरले आहेत. आज त्यांच्या उपनयनाचा हा पवित्र दिवस आहे. उपनयनानंतर त्यांच्या तेजामध्ये आणखी दिव्यता प्रकट झाली आहे. हे प्रभू दीनदुबळ्यांचे रक्षण करणारे आहे. त्यांचे सदैव मंगल होवो. दत्तदास भावसमाधीत होते. तेच शब्द, तेच प्रेम, तीच भक्ती आणि पुन्हा पुन्हा तेच कथन करत होते. एकदा, दोनदा, 10 वेळा, 20 वेळा श्रोत्यांना आश्चर्य वाटू लागले. परंतु दत्तदासांना बाह्य जगाचे भानच उरले नव्हते.
ते केवळ श्रीपादांच्या प्रेमात तल्लीन झाले होते. आणि असे करत करत त्यांनी तोच कथाभाग 53 वेळा सांगितला. संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. दत्तदासांना माहितीही नव्हते की त्याच वेळी श्रीपाद प्रभूंची दिव्य दृष्टी त्यांच्या भक्तावर पडली होती. उपनयन समारंभ संपताच श्रीपाद प्रभूंनी तेथे उपस्थित असलेल्या ब्राह्मणांना सांगितले, मी आता लगेच मालदासरीच्या घरी जाणार आहे. सर्वजण आश्चर्यचकित झाले. आता या शुभ प्रसंगी का, असा प्रश्न सर्वांनी विचारला. तेव्हा श्रीपाद प्रभू शांतपणे म्हणाले, दत्तदास अत्यंत शुद्ध अंतःकरणाने माझे चरित्र सांगत आहे. त्याने एकदा सांगितलेला प्रत्येक कथाभाग मी एक अध्याय मानतो. त्याने आज श्रद्धेने 53 वेळा माझे चरित्र सांगितले आहे. म्हणजे त्याने माझ्या चरित्राचे 53 अध्याय पूर्ण केले. आणि ज्याने माझे चरित्र इतक्या श्रद्धेने पूर्ण केले त्याला मी लगेच त्याचे फळ देणार आहे. हे ऐकून सर्वजण स्तब्ध झाले. त्यांना समजले, भगवंतासाठी शब्दांची संख्या महत्वाची नसते तर भक्तीची खोली महत्वाची असते. परंतु तेथील काही ब्राह्मणांना हे मान्य नव्हते. त्यांनी श्रीपादांना अडवले. ते म्हणाले, प्रभू तुम्ही एका खालच्या जातीतील व्यक्तीच्या घरी कसे जाऊ शकता? त्या काळातील समाजव्यवस्थेनुसार अनेकांनी जातीभेदाला धर्म समजले होते. परंतु भगवंताला असा भेद कधीच मान्य नव्हता. हे ऐकताच श्रीपाद प्रभूंच्या मुखावर गंभीर भाव उमटले. त्यांच्या डोळ्यात करुणेबरोबरच धर्मसंरक्षणाचा तेजस्वी आवेश प्रकट झाला. ते म्हणाले, तुम्ही ज्यांना पंचम समजून तुच्छ मानता त्यांच्यावर माझा विशेष कृपाकटाक्ष आहे. भविष्यात काळ बदलेल. ज्यांना तुम्ही आज हीन समजता ते उन्नत होतील आणि जे धर्म सोडतील त्यांचे ब्राह्मणत्व टिकणार नाही. माझे वचन म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यातील एक अक्षरही बदलणार नाही. यानंतर त्यांनी आणखी एक अमूल्य आश्वासन दिले. जे ब्राह्मण धर्माचे पालन करतील, दत्तभक्ती करतील आणि सत्याने जीवन जगतील त्यांचे रक्षण मी स्वतः डोळ्यात तेल घालून करीन. संपूर्ण सभागृहात शांतता पसरली. प्रभूंचे प्रत्येक शब्द सत्य, न्याय आणि भक्तीचा संदेश देणारे होते. त्याने एकाच कथाभागाचे तब्बल 53 वेळा कथन केले. श्रीपाद प्रभूंनी त्या प्रत्येक कथनाला आपल्या चरित्रातील एक अध्याय मानले आणि त्याला तत्काळ फळ देण्याचा निर्णय घेतला. पण काही ब्राह्मणांनी जातीभेदामुळे प्रभूंना दत्तदासांच्या घरी जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. आता पुढे काय घडले याच दिव्य प्रसंगाचा आपण आज अनुभव घेणार आहोत. आईवडिलांनी शांत केले. श्रीपाद प्रभूंच्या मुखातून कठोर शब्द ऐकून सर्वजण घाबरले. त्यांचे आईवडील पुढे आले. त्यांनी प्रेमाने प्रभूंना शांत केले. काही वेळाने प्रभूंचा क्रोध निवळला. त्यांनी मौन धारण केले. परंतु त्यांचे अंतःकरण मात्र आपल्या भक्ताकडे धावत होते. त्याच क्षणी घडला अद्भुत चमत्कार. ज्या क्षणी पिठापूरमध्ये हा प्रसंग घडत होता अगदी त्याच वेळी दूर असलेल्या दत्तदासांच्या घरी एक दिव्य घटना घडली. दत्तदास अजूनही प्रभूंच्या नामस्मरणात मग्न होते. त्यांच्या डोळ्यात भक्तीचे अश्रू होते. तेवढ्यात संपूर्ण घरात दिव्य प्रकाश पसरू लागला. सुगंधी वारा वाहू लागला. वातावरणात अवर्णनीय शांतता निर्माण झाली. आणि त्या तेजस्वी प्रकाशातून स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ प्रकट झाले. दत्तदास झाले धन्य. आपल्या समोर साक्षात प्रभू उभे आहेत हे पाहून दत्तदासांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. त्यांना शब्द सुचेनात. ते प्रभूंच्या चरणी लोटांगण घालून रडू लागले. त्यांच्या मुखातून फक्त एक शब्द बाहेर पडत होता, प्रभू प्रभू प्रभू. श्रीपाद प्रभूंनी प्रेमाने त्यांना उचलले. त्यांच्या डोक्यावर कृपाहस्त ठेवला आणि म्हणाले, दत्तदासा तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू माझे चरित्र ज्या श्रद्धेने सांगितलेस त्या भक्तीने मी स्वतः येथे आलो आहे.
प्रभूंनी स्वीकारला भक्ताचा प्रसाद. दत्तदासांनी अत्यंत प्रेमाने प्रभूंसमोर काही गोड फळे अर्पण केली. ती फळे साधी होती. त्यामध्ये राजेशाही वैभव नव्हते, पण त्यात होती निष्कपट भक्ती. श्रीपाद प्रभूंनी ती फळे अत्यंत आनंदाने स्वीकारली. दत्तदासांनी प्रेमाने दूध अर्पण केले. प्रभूंनी तेही प्रसन्न मनाने ग्रहण केले. भगवंताला पदार्थांची किंमत नसते, भक्तीची किंमत असते. सर्वांना दिला प्रसाद. यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या दिव्य हस्तांनी तेथे उपस्थित प्रत्येक भक्ताला मिठाईचा प्रसाद दिला. प्रत्येकाच्या मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला. त्या क्षणी संपूर्ण घर आनंदाने भारावून गेले. सर्वांना असे वाटत होते जणू स्वर्गच पृथ्वीवर अवतरला आहे. शंकर भट्टांना दिलेला अमूल्य संदेश. या प्रसंगानंतर प्रभूंनी शंकर भट्टांना अत्यंत महत्वाचा उपदेश केला. ते म्हणाले, पाहिलेस का माझ्या भक्ताचे प्रेम? मी भक्ताच्या भावनेने प्रसन्न होतो. माझ्यासाठी कोणतीही जात मोठी किंवा लहान नाही. माझ्यासाठी कुल, गोत्र, संपत्ती किंवा सामाजिक प्रतिष्ठा महत्वाची नाही. ज्याच्या अंतःकरणात शुद्ध भक्ती आहे तोच मला सर्वात प्रिय आहे. हा संदेश केवळ त्या काळासाठी नव्हता तर आजच्या काळासाठीही तितकाच महत्वाचा आहे. प्रसादाचा अपमान करू नका. यानंतर श्रीपाद प्रभूंनी आणखी एक महत्वाचा नियम सांगितला. ते म्हणाले, दत्तप्रसाद कोणत्याही भक्ताने दिला असेल तो प्रेमाने स्वीकारावा. त्याच्या जातीचा, कुलाचा किंवा आर्थिक स्थितीचा विचार करू नये. जो भक्तिभावाने दिलेला प्रसाद नाकारतो तो स्वतःच अनेक संकटांना आमंत्रण देतो. हा संदेश आजही प्रत्येक दत्तभक्तासाठी मार्गदर्शक आहे. श्रीपाद प्रभूंची भक्तांना 5 दिव्य आश्वासने. यानंतर प्रभूंनी आपल्या सर्व भक्तांना 5 अमूल्य आश्वासने दिली. ही आश्वासने आजही लाखो भक्त श्रद्धेने स्मरण करतात. पहिले आश्वासन, ज्या ठिकाणी माझ्या चरित्राचे पारायण होते त्या प्रत्येक ठिकाणी मी स्वतः सूक्ष्म रूपाने उपस्थित असतो. म्हणूनच अनेक भक्तांना पारायणाच्या वेळी विलक्षण शांतता, दिव्य सुगंध किंवा अद्भुत अनुभव येतात. दुसरे आश्वासन, जे मन, वचन आणि कर्माने स्वतःला मला अर्पण करतात त्यांचे रक्षण मी स्वतः डोळ्यात तेल घालून करतो. तिसरे आश्वासन, जो सत्य माझे ध्यान करतो त्याची जन्मोजन्मीची पापे आणि कर्मबंधन मी भस्म करून टाकतो. चौथे आश्वासन, मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी संपूर्ण कलेने वास करते. याचा अर्थ केवळ धनसंपत्ती नव्हे तर सुख, समाधान, आरोग्य आणि आध्यात्मिक समृद्धीही त्यांच्या जीवनात नांदते. पाचवे आश्वासन, ज्याचे अंतःकरण निर्मळ आहे त्याच्यावर माझा कृपाकटाक्ष सदैव राहील. हे शब्द ऐकून उपस्थित सर्व भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, कारण स्वतः भगवानांनी त्यांच्या भक्तांना अभय दिले होते. या प्रसंगाचा खरा संदेश मित्रांनो, या संपूर्ण प्रसंगातून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते. भगवंताला तुमचा पोशाख, तुमची श्रीमंती किंवा तुमची विद्वत्ता महत्वाची नाही. जर तुमचे मन शुद्ध असेल, भक्ती निष्कपट असेल आणि श्रद्धा अढळ असेल तर भगवान स्वतः तुमच्या दारी येतात. असा विश्वास आहे की या ग्रंथातील प्रत्येक अक्षरात श्रीपाद प्रभूंचे चैतन्य जागृत आहे. या ग्रंथाचे प्रत्येक अक्षर शक्तियुक्त का मानले जाते? चला या दिव्य रहस्याचा उलगडा करूया. शंकर भट्टांवर झालेली कृपा. श्रीपाद श्रीवल्लभांच्या समकालीन असलेले शंकर भट्ट हे अत्यंत साधे, निष्कपट आणि दत्तभक्त ब्राह्मण होते. ते मोठे विद्वान नव्हते ना ते मोठे कवी होते, पण त्यांची प्रभूंवरील निष्ठा अढळ होती. त्यांच्या या निष्काम भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीपाद प्रभूंनी त्यांच्यावर विशेष कृपा केली आणि त्यांच्या प्रेरणेने शंकर भट्टांनी संस्कृत भाषेत श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा दिव्य ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ केवळ चरित्र नाही तर स्वतः प्रभूंनी प्रेरणा देऊन घडवून आणलेले दैवी कार्य आहे. तेलुगू भाषेतील अनुवाद काळाच्या ओघात या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद करण्यात आला.
आज उपलब्ध असलेली मूळ प्रत ही तेलुगू भाषेतील आहे. परंतु या ग्रंथात एक विलक्षण भविष्यवाणी आधीच लिहिली गेली होती. त्यात म्हटले होते, हा ग्रंथ बापन्नाचार्यांच्या 33व्या पिढीत पुन्हा प्रकट होईल. वर्षानुवर्षे हा ग्रंथ लुप्त अवस्थेत राहिला. पण काळ सरला आणि जेव्हा बापन्नाचार्यांची 33वी पिढी आली तेव्हा ही भविष्यवाणी अक्षरशः खरी ठरली. दत्तभक्तांसाठी हा प्रसंग प्रभूंच्या दिव्य संकल्पाचा साक्षात पुरावा मानला जातो. हरिभाऊ जोशी निटुरकर यांचे महान कार्य या दिव्य ग्रंथाचा लाभ मराठी भाषिक भक्तांनाही व्हावा यासाठी पपू श्री हरिभाऊ जोशी निटुरकर यांना दिव्य प्रेरणा प्राप्त झाली. त्यांनी अथक परिश्रम घेऊन या ग्रंथाचा मराठी भाषेत अनुवाद केला. यामुळे लाखो मराठी दत्तभक्तांना श्रीपाद प्रभूंचे चरित्र सहज उपलब्ध झाले. त्यांचे हे कार्य दत्त संप्रदायातील एक महान सेवा म्हणून मानले जाते. जीर्ण झालेल्या ग्रंथाचे जतन काळाच्या ओघात मूळ प्रत अत्यंत जीर्ण झाली होती. परंतु ग्रंथाचे पावित्र्य अबाधित राहावे म्हणून त्याची अत्यंत काळजीपूर्वक नवीन प्रत तयार करण्यात आली. मूळ परंपरेनुसार जुनी प्रत कृष्णा नदीमध्ये विधिपूर्वक विसर्जित करण्यात आली. त्यानंतर नव्या प्रतीचे पवित्र पारायण करण्यात आले. पिठापूरमध्ये पारायण 2001 मध्ये विजयादशमीपासून अश्विन कृष्ण एकादशीपर्यंत पिठापूर येथील श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानात या ग्रंथाचे अखंड पारायण करण्यात आले. स्वतः श्रीपाद प्रभूंच्या जन्मभूमीत त्यांच्या पवित्र सान्निध्यात हा ग्रंथ भक्तिभावाने अर्पण करण्यात आला. हा क्षण दत्त संप्रदायाच्या इतिहासातील अत्यंत पवित्र घटना मानली जाते. प्रत्येक अक्षर शक्तियुक्त आहे. या ग्रंथाविषयी एक विशेष श्रद्धा आहे. असे मानले जाते की या ग्रंथातील प्रत्येक अक्षर शक्तियुक्त आहे. यात अतिशयोक्ती नाही, काल्पनिक कथा नाही, अनावश्यक वर्णन नाही. प्रत्येक प्रसंग, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक संदेश भक्तांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठीच आहे. म्हणूनच लाखो भक्त हा ग्रंथ अत्यंत श्रद्धेने वाचतात. पारायणानंतर अन्नदानाचे महत्त्व ग्रंथामध्ये एक महत्त्वाचा नियम सांगितला आहे. जो कोणी श्रद्धेने या ग्रंथाचे पारायण करेल त्याने शक्य असल्यास 11 जणांना अन्नदान करावे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे. असे केल्याने पारायणाचे पुण्य अधिक फलदायी होते आणि श्रीपाद प्रभूंची कृपा लवकर प्राप्त होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. भगवान दत्तात्रेयांचे अखंड वास्तव्य, अनेक अवतार पृथ्वीवर येतात, कार्य पूर्ण करतात आणि अदृश्य होतात. परंतु भगवान दत्तात्रेयांविषयी एक विलक्षण श्रद्धा आहे. ते आजही या पृथ्वीवर सूक्ष्म रूपाने वास करतात. जो भक्त प्रेमाने त्यांचे स्मरण करतो त्याच्या मदतीला ते धावून येतात. म्हणूनच त्यांना स्मर्तृगामी असे संबोधले जाते. म्हणजे स्मरण करताच भक्तांकडे धावून जाणारे भगवान. या ग्रंथाचे पारायण का करावे? श्रीपाद प्रभूंचे चरित्र वाचणे म्हणजे केवळ कथा वाचणे नव्हे, तर स्वतः प्रभूंच्या चरणी बसून त्यांचे अनुभव ऐकण्यासारखे आहे. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की पारायणामुळे मन शांत होते, श्रद्धा दृढ होते, संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते आणि जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. आज आपण अशा पवित्र भूमीबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे भगवान दत्तात्रेयांनी स्वतः मानव रूप धारण केले, जिथे देव, ऋषी आणि महात्म्यांच्या पावन चरणांनी भूमी धन्य झाली आणि जिथे आजही भक्तांना दिव्य अनुभूती मिळते. ही भूमी म्हणजे पिठापूर, श्रीपाद प्रभूंची जन्मभूमी. चला या पवित्र भूमीचे रहस्य जाणून घेऊया. पिठापूर म्हणजे पादग्या. पिठापूर हे सामान्य तीर्थक्षेत्र नाही. पुराणांमध्ये या भूमीचा उल्लेख पादगया असा केला आहे. यामागे एक अत्यंत प्राचीन कथा सांगितली जाते. गयासुराची कथा. पूर्वी गयासूर नावाचा एक महान तपस्वी राक्षस होता. त्याने इतकी कठोर तपश्चर्या केली की देवतांनाही त्याचे सामर्थ्य मान्य करावे लागले. त्याच्या तपामुळे त्याचे शरीर इतके पवित्र झाले की देवतांनी त्याच्याच शरीरावर यज्ञ करण्याचे ठरवले.
गयासुराने त्यासाठी संमती दिली, परंतु त्याला एक अट घालण्यात आली. सूर्योदय होईपर्यंत उठायचे नाही. गयासुराने ती अट स्वीकारली. भगवान शंकरांचे कुक्कुट रूप रात्र संपत आली होती. देवतांना यज्ञ पूर्ण करायचा होता. तेव्हा भगवान शंकरांनी एक अद्भुत लीला केली. त्यांनी कोंबड्याचे कुक्कुट रूप धारण केले आणि मध्यरात्रीच बांग दिली. गयासुराला वाटले सूर्योदय झाला. तो उठून बसला. अट मोडली गेली. त्याच क्षणी भगवानांनी त्याला मोक्ष प्रदान केला. ज्या ठिकाणी ही दिव्य लीला घडली तेथे आज कुक्कुटेश्वर महादेव मंदिर आहे. आजही हजारो भक्त या मंदिरात दर्शनासाठी येतात. सतीदेवीचे शक्तिपीठ पिठापूरचे आणखी एक महत्त्व आहे. दक्ष प्रजापतीच्या यज्ञावेळी सतीदेवींनी योगाग्नीमध्ये देहत्याग केला. भगवान शंकर दुःखाने व्याकुळ झाले. ते सतीदेवींचा देह खांद्यावर घेऊन तांडव करू लागले. संपूर्ण सृष्टी संकटात आली. तेव्हा भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीदेवींच्या देहाचे अनेक तुकडे केले. जे भाग ज्या ठिकाणी पडले ती सर्व स्थाने शक्तिपीठे म्हणून प्रसिद्ध झाली. अष्टाश प्रमुख शक्तिपीठांपैकी एक पुरुहत्तिका शक्तिपीठ हे पिठापूर येथे आहे. म्हणूनच या भूमीला शैव, शाक्त आणि दत्त परंपरेचा अद्वितीय संगम मानले जाते. कुंती माधव मंदिर पिठापूरमध्ये भगवान विष्णूंचेही एक अत्यंत प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर कुंती माधव म्हणून प्रसिद्ध आहे. महाभारत काळात पांडवांची माता कुंती यांनी येथे भगवान माधवाची भक्ती केली अशी श्रद्धा आहे. संपूर्ण भारतातील 5 प्रमुख माधव मंदिरांपैकी हे एक महत्त्वाचे मंदिर मानले जाते. यामुळे पिठापूरचे धार्मिक महत्त्व आणखी वाढते. दक्षिण काशी अनेक संतांनी पिठापूरला दक्षिण काशी असे गौरवपूर्ण नाव दिले आहे. कारण येथे शिव आहे, शक्ती आहे, विष्णू आहेत आणि स्वतः भगवान दत्तात्रेयांचा अवतारही झाला आहे. अशा 4ही दैवी शक्तींचा संगम भारतात अत्यंत दुर्मिळ मानला जातो. श्रीपाद प्रभूंचा दिव्य संकल्प या पवित्र भूमीवर अवतार घेऊन श्रीपाद प्रभूंनी केवळ त्या काळातील भक्तांचाच उद्धार केला नाही तर भविष्यातील युगांसाठीही अनेक रहस्ये सांगून ठेवली. त्यांपैकी काही भविष्यवाण्या आज अक्षरशः सत्य ठरल्याचे भक्त मानतात. पहिली भविष्यवाणी श्रीपाद प्रभूंनी सांगितले, मी पुढील अवतार महाराष्ट्रातील कारंजा येथे श्री नृसिंह सरस्वती या नावाने घेईन. पुढे इतिहासात कारंजा येथे श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार झाला अशी दत्त संप्रदायाची परंपरा सांगते. दुसरी भविष्यवाणी प्रभूंनी पुढे सांगितले, तेथून मी गंधर्वपूर येथे जाईन आणि नंतर कर्दळीवनात 300 वर्षे समाधी धारण करीन. यानंतर योग्य वेळी मी पुन्हा प्रकट होईन. तिसरी भविष्यवाणी श्रीपाद प्रभूंनी पुढे असेही सांगितले, मी पुढे प्रज्ञापूर म्हणजेच अक्कलकोट येथे स्वामी समर्थ या नावाने प्रकट होईन. दत्त संप्रदायात श्री स्वामी समर्थांना भगवान दत्तात्रेयांचा पुढील अवतार मानले जाते. चौथी भविष्यवाणी या ग्रंथात आणखी एक उल्लेख आढळतो. त्यात श्रीपाद प्रभू सांगतात, माझे ज्येष्ठ बंधू पुढील जन्मात समर्थ रामदास स्वामी म्हणून अवतरतील. तसेच नरसिंह वर्मा पुढे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जन्म घेतील आणि समर्थ रामदासांचे शिष्य होतील असा उल्लेख या ग्रंथात असल्याचे सांगितले जाते. इतर संतांचा उल्लेख ग्रंथात पुढे अनेक संतांविषयीही उल्लेख आढळतो. त्यामध्ये माणिक प्रभू, साईबाबा, गाडगे महाराज अशा अनेक महान संतांच्या आगमनाचे वर्णन भविष्यरूपाने आल्याचे या ग्रंथात नमूद आहे. या भविष्यवाण्यांचा संदेश मित्रांनो, या भविष्यवाण्यांचा मुख्य हेतू कोण मोठा आणि कोण लहान हे सांगणे नाही, तर धर्माची अखंड परंपरा कधीही संपत नाही. भगवंत वेळोवेळी विविध रूपे धारण करून भक्तांचे रक्षण करत राहतात. हा विश्वास दृढ करणे हा त्यामागील संदेश आहे. असे म्हणतात की जिथे श्रद्धा असते तिथे श्रीपाद प्रभूंची कृपा नक्कीच असते. चला आता या दिव्य परंपरेची माहिती जाणून घेऊया. पारायण म्हणजे काय? पारायण म्हणजे केवळ ग्रंथ वाचणे नव्हे,
पारायण म्हणजे पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण समर्पणाने भगवंताच्या चरित्राचे श्रवण किंवा वाचन करणे. जेव्हा भक्त मन, वचन आणि कर्माने श्रीपाद प्रभूंच्या चरणी स्वतःला अर्पण करतो तेव्हा ते पारायण पूर्णत्वाला जाते. 7 दिवसांची पारायण पद्धती. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाची 7 दिवसांची पारायण पद्धती पुढीलप्रमाणे सांगितली आहे. पहिला दिवस अध्याय 1 ते 6 या दिवशी श्रीपाद प्रभूंचा अवतार, जन्म आणि प्रारंभीचे दिव्य प्रसंग वाचले जातात. दुसरा दिवस अध्याय 7 ते 12. तिसरा दिवस अध्याय 13 ते 18. चौथा दिवस अध्याय 19 ते 22. पाचवा दिवस अध्याय 23 ते 34. सहावा दिवस अध्याय 35 ते 42. सातवा दिवस अध्याय 43 ते 53. सातव्या दिवशी पारायण पूर्ण करून श्रीपाद प्रभूंची आरती, प्रार्थना आणि शक्य असल्यास अन्नदान करावे. मंडल दीक्षेचे रहस्य. या ग्रंथात मंडल्या संकल्पनेचा विशेष उल्लेख आहे. मंडल म्हणजे सलग 40 दिवसांचा भक्तीचा संकल्प. या काळात भक्त दररोज श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण, पूजन आणि चरित्राचे वाचन करतो. असे श्रद्धेने केल्यास मनातील अस्थिरता कमी होते, चित्त एकाग्र होते आणि भक्ताचा आत्मविश्वास वाढतो. श्रीपाद प्रभूंचा गणेश चतुर्थीचा अवतार ग्रंथात एक विशेष उल्लेख आहे. श्रीपाद प्रभूंचा अवतार भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी झाला. यामागील संकेत असा सांगितला जातो की विघ्नहर्ता श्री गणेशाप्रमाणे श्रीपाद प्रभूही भक्तांच्या जीवनातील विघ्ने दूर करण्यासाठी अवतरले. म्हणून अनेक भक्त गणेश चतुर्थीच्या दिवशी या ग्रंथाचे पारायण सुरू करतात. नक्षत्रांचे रहस्य. ग्रंथात नमूद आहे की श्रीपाद प्रभूंचा जन्म चित्रा नक्षत्रात झाला आणि पुढे ते हस्त नक्षत्रात अदृश्य झाले. या संदर्भाने असे सांगितले आहे की जीवनातील ग्रहदोष, मानसिक अस्थिरता किंवा अडचणी दूर करण्यासाठी भक्त श्रद्धेने नामस्मरण आणि पारायण करतात. मनाचे विज्ञान. ग्रंथातील एक अत्यंत सुंदर विचार असा आहे की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे सतत अनेक दिशांना धावत असतात. त्यामुळे माणसाचे मन अस्थिर होते. परंतु जेव्हा हेच मन श्रीपाद प्रभूंच्या चरणी स्थिर होते तेव्हा जीवनात शांतता निर्माण होते. भक्ती म्हणजे मनाला योग्य दिशा देण्याची प्रक्रिया. ग्रंथात श्रद्धेने पारायण करणाऱ्या भक्ताला मिळणाऱ्या फळांचे वर्णन अत्यंत सुंदर रीतीने केले आहे. श्रद्धेने पारायण केल्याने मनाला शांतता मिळते. श्रद्धा अधिक दृढ होते. आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग खुला होतो. संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. प्रभूंच्या कृपेचा अनुभव येतो. ग्रंथातील संदेश असा आहे की भक्ताने कोणत्याही स्वार्थाशिवाय फक्त प्रभूंवरील प्रेमाने पारायण करावे. पारायण पूर्ण झाल्यानंतर शक्य असल्यास 11 जणांना अन्नदान करण्याचा उल्लेख ग्रंथात आहे. कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे. जिथे भुकेल्याला अन्न मिळते तिथे प्रभू स्वतः प्रसन्न होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आपल्याला एकच गोष्ट शिकवते. जीवनात कितीही संकटे आली, कितीही अडचणी आल्या, कितीही अंधार पसरला तरी भगवंतावरील श्रद्धा कधीही सोडू नका. कारण भगवान श्रीपाद श्रीवल्लभ यांनी स्वतः सांगितले आहे, ज्या ठिकाणी माझे चरित्र भक्तिभावाने वाचले जाते तेथे मी स्वतः सूक्ष्म रूपाने उपस्थित असतो. हा विश्वासच भक्ताला प्रत्येक संकटातून बाहेर काढतो. मित्रांनो, आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचा प्रवास पूर्ण केला. या संपूर्ण कथेतून आपल्याला समजते की भगवंताला मोठेपणा, संपत्ती किंवा अहंकार नको असतो. त्यांना हवे असते ते फक्त निर्मळ मन, निस्सीम श्रद्धा आणि निष्कपट भक्ती. ज्याच्या हृदयात ही भक्ती असते त्याच्या जीवनात श्रीपाद प्रभूंची कृपा नक्कीच बरसते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपादराजन शरण प्रपदे श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, जर तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ही संपूर्ण मालिका आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा
आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा आणि कोपरा आठवणींचा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढील भागात आपण आणखी एका दैवी ग्रंथाचे रहस्य, त्यामागील कथा आणि भक्तांना मिळणारे आध्यात्मिक अनुभव जाणून घेऊ. श्री गुरुदेव दत्त.